कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वजनिक चुनाव 2025 तथा 2026 में मन से शिवसेना गठबंधन से किस्मत आजमा रहे मशाल निशानी के वाले चारों उम्मीदवारों ने भारी मतों से जीत के आने का दावा किया है। पैनल नंबर 14 ए से सारिका जाधव, ब से यामिनी पावसे, क से अधिवक्ता नीरज कुमार तथा ड से नीतेश रावण ने किया है। ये 14 नंबर पैनल कल्याण पूर्व के दुर्गा नगर, हनुमान नगर, भगवान नगर, साई नगर तथा शनि नगर में आता है। आज आम्ही प्रभाग क्रमांक 14 मधील सर्व उमेदवार 14 मध्ये सौ सारिका जगदीश जाधव, ब मध्ये सौ यामिनी नितीन पावशे आणि क मध्ये मी स्वतः ॲडव्होकेट नीरज कुमार आणि ड मध्ये नितेश उर्फ बाबू सावंत, आम्ही चारही उमेदवार या प्रभागामध्ये फिरत असताना नागरिकांचा चांगला सकारात्मक प्रतिसाद आहे। आज जी समस्या या प्रभागात निर्माण झालेली आहे आणि ज्यांच्यामुळे ही निर्माण झालेली आहे त्यांना इथले मतदार आणि सामान्य नागरिक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि आम्हाला भेटण्यासाठी सर्व मतदार आणि नागरिक प्रचंड उत्साही आहेत। आम्ही ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही तिथले नागरिक आम्हाला स्वतः संपर्क करून आपल्या प्रभागामध्ये बोलून घेत आहेत आणि तिथल्या मतदारांशी आमचा संपर्क करून देत आहेत, कारण की मतदारांच्या मनात आता एक क्रांतीची मशाल पेटलेली आहे। त्यांना आता या प्रभागामध्ये बदल घडवायचा आहे, म्हणून आमच्यासारख्या जे सामान्य जी लोक आहेत, जे त्यांची समस्याची जाण ज्यांच्या मनात आहे आणि त्यांच्यातले जी लोक आहेत त्यांना निवडून देण्यासाठी ते अतिशय तत्पर आहेत, उत्साही आहेत। म्हणून येणाऱ्या 15 तारखेला आम्ही सर्व मतदारांना विनंती करतो आणि मतदार स्वतः एकमेकांना विनंती करत आहेत, एकमेकांना भेटत आहेत की येत्या 15 तारखेला मशाल चिन्हासमोरीलच बटन दाबून इथले जे चारही उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या अशी आम्ही सुद्धा मागणी करतो आणि मतदारसुद्धा तीच। सारिका जगदीश जाधव, प्रभाग क्रमांक 14 अ मधून उमेदवारीसाठी उभी आहे। आम्ही लोकांच्या घरोघरी व दारोदारी जाऊन प्रत्येक जणांना हे आश्वासन देतो की आम्हाला भरपूर मताने व भरपूर वोटिंगने आम्हाला निवडून द्या। लोकांची जे काही मागण्या असतील ते गेल्या 25 वर्षामध्ये जे झालं नाही ते आम्ही पूर्ण करू। मी लोकांना आशाही देतो आणि अपेक्षाही, आमच्याकडनं जेवढं होईल तेवढं आम्ही करू। आम्ही कोणालाही निराशही करणार नाही आणि कुणालाही म्हणजे कमिटमेंट पण करणार नाही की बाबा आम्ही हे करूच, आणि आम्ही ते करणारच। आणि लोकांचा प्रतिसादही आहे, लोक आवर्जून आम्हाला बोलवतात, लोक आवर्जून मीटिंगही घेतात, फोन करून आमचा टाईम घेतात आणि आम्हाला बोलवतात। याच्यासाठी लोकांचं सगळ्यांना मी मनापासून आभार मानते आणि याच्या पुढेही आम्हाला भरघोस मताने आम्हाला निवडून द्यायला। मशाल चिन्ह हा आमची निशाणी आहे, मशाल चिन्हाला आम्हाला भरपूर मतदान करा ही लोकांकडनं मी अपेक्षा करते। जय महाराष्ट्र।